नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की हा पॉडकास्ट कोणत्या सब्जेक्टवर आपण रेकॉर्ड करत आहे. मित्रांनो, गेले काही वर्ष झाले तुम्ही बघत असाल की भारतामध्ये योगा ह्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. नॅशनल किंवा इंटरनॅशनल डे म्हणून आपण योगा दिवस हा पण साजरा करतो. पण हा योगा एक दिवस करणं गरजेचं आहे का 365 दिवस हा योगा करणं गरजेचं आहे? योगामध्ये अनेक सारे प्रकार आहेत आणि ह्याच अभ्यासावरती बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे द एके टॉक्स. स्मिता सहमते. स्मिता, कसं वाटतंय तुम्हाला द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट स्टुडिओमध्ये? एके टॉकचं एन्व्हायरमेंट तर खूप पॉझिटिव्ह आहेच, पण आकाश कुंभार बरोबर जे पॉडकास्ट करायचं त्याचा मला जास्त आनंद आहे, कारण मी औंधला राहते आणि अनायासे एके टॉकचा जो स्टुडिओ आहे तोही औंधला आहे. सो इट इज व्हेरी नियर फॉर मी आणि खूप छान वाटतंय मला आज. थँक्यू सो मच. स्मिता, कधी असं वाटलं होतं तुम्हाला की तुम्ही एक प्रोफेशनल योगा कोच किंवा एक ट्रेनर म्हणू शकतो आपण, की व्हायचं तुम्ही स्वप्न पाहिलं होतं? कारण काय असतं, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एक डॉक्टर, इंजिनियर व्हायचं, पण तुम्ही कधी असा विचार केला होता? मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी कधीच फिटनेस ट्रेनर किंवा योगा ट्रेनर किंवा कुठला तरी ट्रेनर होईल, कारण मला ऑलवेज असं होतं की पे द मनी, गेट इट डन, हायर द ट्रेनर. पण मी कधी ट्रेनर बनेल असं वाटलं नव्हतं, कारण मला वाटतं ट्रेनर बनणं एक मोठी जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी, आपण कोणाच्या शरीराशी खेळतो, श्वासाशी खेळतो, पण जर पूर्ण नॉलेज नसेल तर तुम्ही ते करू नये. आणि मला तो कॉन्फिडन्स नव्हता, पण जसं मी थायलंडला गेले तिकडे मी 2 वर्षाची विगरस प्रॅक्टिस केली. सकाळ संध्याकाळ 2 तास, इवन प्राणायामची प्रॅक्टिस पण मी स्वतः केली. आणि जेव्हा मी इंडियाला आले तेव्हा पाहिलं की असे कुठलेच क्लास नाही आहे की जे मंडे टू संडे आहे. मी तिथे मंडे टू संडे अशी प्रॅक्टिस करायची, तिथे क्लास असायचे तसे क्लबमध्ये. तर मी आलं तर बघितलं इंडियामध्ये की वन्स इन अ वीक असतं, ट्वाईस अ वीक असतं, मॅक्स थ्राईस अ वीक असतं. दुसरं जे शीर्षासन प्रॅक्टिस आहे किंवा सर्वांगासन प्रॅक्टिस आहे, इन्व्हर्जन्स आहे, ती प्रॅक्टिस वन्स इन अ मंथ असायची, जी खरं म्हणजे रोज करायला पाहिजे आपण. सो हे सगळे मी इंडियामध्ये आल्यावर बघितलं आणि मग असं वाटलं की नाही, हे सगळं चुकतंय आणि मंडे टू फ्रायडे, ॲटलिस्ट मंडे टू फ्रायडे आपण योगा प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि मला सगळं येतच होतं, प्रॅक्टिस तर झालेलीच होती. सो मी सर्टिफाईड झाले स्वतःचे. आणि मग 2012 जानेवारीत मी 1 जानेवारीला तो क्लास सुरू केला. बरोबर. अर्थातच मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. काय सांगता, स्कूल म्हणता येईल किंवा कॉलेजमधील आयुष्य कसं होतं? तेव्हा पण तुम्ही तुमचा फिटनेस रेग्युलरली फॉलो करत होता? हा, लहानपणापासून मी फिटनेस फ्रीक तर होतेच. ओके. यू विल नॉट बिलीव्ह की मी 4 वर्षापासून सायकलिंग करते. म्हणजे सायकल तुडवतेच आहे. 8वीत मला पहिला नंबर आला म्हणून मला नवीन सायकल मिळाली. म्हणजे परत म्हणजे 8वी 10वी पासूनच मी 2 व्हीलर पण चालवते, स्कूटर पण चालवते. सो ही रनिंगची किंवा सायकलिंगची किंवा फिटनेसची आवड ही खूप आधी म्हणजे लहानपणापासूनच होती. आणि आय कीप कंटिन्यू. आणि वेट वाढून माझं पुट ऑन करायची टेंडन्सी होती. वेट असं खूप नाही, पण ती टेंडन्सी होती, म्हणून आय हॅव टू बी कॉन्शियस. सो यू विल नॉट बिलीव्ह की मी कधीच कोल्ड्रिंक नाही प्यायची. आमच्या घरी माझे पप्पा बिझनेस पर्सन होते, आमच्या घरी कॅरेट कोल्ड्रिंक असायचे. आय यूज टू ईट ड्रायफ्रूट रादर देन कोल्ड्रिंक. सो हे सगळं म्हणजे ते अननोईंगली आय वॉज फिटनेस फ्रीक. मी थोडंसं तुमच्या आधीच्या आयुष्याबद्दल बोलतो. जसं मला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही थायलंडला पण खूप सारे कोर्स आणि योगा रिलेटेड ट्रेनिंग कम्प्लीट केले आहेत, बरोबर? काय सांगताल, कसा तो अनुभव होता थायलंड आणि बँकॉक मधील तुमचा? मी योगा प्रॅक्टिस खरंच जी सुरुवात केली ती मी इंग्लंडमध्ये सुरुवात केली. माझी सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. 2002मध्ये आम्ही इंग्लंडला गेलो. तिथे श्रीकृष्ण मंदिर होतं. तिथे योगा प्रॅक्टिशनर म्हणजे जे कैवल्यधामचे जे टीचर्स होते त्यांनी तिकडे आले आणि त्यांनी तिकडे एक सेशन घेतलं महिनाभराचा आणि तिकडे जे चांगलं करत होते त्यांना ट्रेन केलं. सो तेव्हा मी पण शिकले, तेव्हा मी पण प्रॅक्टिस करायचे आणि मग मी तिथे होते म्हणून मग जेव्हा टीचर्स नसायचे तेव्हा ते मी
ॲकॅडमिक क्लास मी कंडक्ट करायचे. इट इज अ चॅरिटी वर्क. इट इज नथिंग की जे शिकलं होतं तेच शिकवायचं रोज. इट वॉज मोनोटोनस पण इट वॉज नाईस. तर मी खरं सांगू माझी सुरुवात तशी झाली. बिफोर दॅट ऑल्सो मी योग सायन्स CD असायची रामदेव बाबाची, ती बघून ते सिक्वेन्स फॉलो करायची. त्याच्यात सूक्ष्म व्यायाम सिंपल गोष्टी असायच्या किंवा प्राणायामची CD होती. पहिले हा आपला काही इंटरनेटचा काही युट्यूबचा जमाना नव्हता. तर ती CD मी बघून मग ते खूप सवय होती की ती व्यायाम करायची. आणि मग ते श्रीकृष्ण मंदिरात पण मला ते ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मग ती केली. मग दॅन आय गॉट प्रेग्नेंट. आय केम बॅक टू इंडिया. आणि मग ते पण ते प्रेग्नन्सी झाल्यानंतर परत ते व्यायाम करायची सवय होती म्हणून मग जवळच मग एक योगा इन्स्टिट्यूट होती, त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिस सुरू केली. ते सुरू झाली प्रॅक्टिस, ते सगळं झालं. आणि मग जिम ट्रेनर पण होता, पर्सनल ट्रेनिंग पण करायचे, ते सगळं झालं. आणि मग थायलंडला जायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली 2011 मध्ये. मग तिथे गेल्या गेल्या आमच्या म्हणजे जिथे आम्ही राहायचो बँकॉकलाच, तर तिथे क्लब होता. तर तिकडे योगा टीचर्स यायचे आणि मंडे टू संडे यायचे त्या क्लबमध्ये. सो आय टूक दॅट ऑपॉर्च्युनिटी. आणि तिकडे मी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी क्लास असायचे. आणि हे क्लबचे पैसे भरलेलेच होते, तर वाय नॉट म्हणून मी सकाळ संध्याकाळी प्रॅक्टिस करायची. तेव्हा माझी टीचर अजूनही माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ती मला विचारायची की तू सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करते तर तू दुपारी झोपते का, आय यू नॉट टायर्ड. तर मी तिला एवढंच सांगितलं, जर ट्रॅव्हल करून तू कार घेऊन इकडे आमची योगा प्रॅक्टिस घ्यायला जर 2 वेळेस येऊ शकते, मला वरतून खाली उतरायला काय प्रॉब्लेम आहे. सो एवढं होतं. आणि दुसरं म्हणजे मला ते तिकडे ओमकार घेत नाही किंवा प्राणायामी घेत नाही. सो मी घरी येऊन माझी 1 hour प्राणायाम प्रॅक्टिस करायची. अगेन ते योग सायन्स CD बघून ते सगळेच कपालभाती आणि भ्रामरी हे सगळं अनुलोम विलोम ह्या सगळ्या प्रॅक्टिस मी स्वतः करायचे. त्याची मला आवडच होती. आणि मग ते करता 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 ते म्हणजे इट बिकेम्स हॅबिट. म्हणजे 1.5 वर्षात असं समजा की आय एम गेटिंग एडिक्टेड की नाही योगा हा करायलाच पाहिजे. आणि माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघितलं. आणि मग मी इंडियाला आले तर बघितलं की परत सांगितलं होतं तसं once a week, twice a week, thrice असं नव्हतं की मंडे टू संडे अशी प्रॅक्टिस होती. आय यूज टू डू दॅट. बरोबर, मी करायचे. पण मग मला असं वाटलं की मी शिकवायला पाहिजे. केव्हा वाटलं, जेव्हा आमच्या सोसायटीत आहे ना असे इयर एंडला एक स्पोर्ट्स इव्हेंट्स असतात. तर त्या सोसायटीत होतं ते स्पोर्ट्स इव्हेंट. तर मला सगळ्यांनी सांगितलं मी तर तू योगा प्रॅक्टिस घे, तू सूर्यनमस्कारची कॉम्पिटिशन घे. आणि मग मी सांगितलं कॉम्पिटिशन घ्यायच्या आधी त्यांना नीट शिकवायला पाहिजे का सूर्यनमस्कार कसा करायचा. तर मी एक छोटासा वर्कशॉप घेतला. पहिले असे सूर्यनमस्कार करायचे आणि मग याच्यात जे मॅक्सिमम करेल ते विनर होईल. सो तो असा डिसेंबरच्या एंडला तो असा तो इव्हेंट होता. आणि सगळ्यांनी छान केलं आणि सगळ्यांना खूप आवडलं. तर जर तू छान करतीये आणि तुला एवढं छान वाटतंय तर तू पण सोसायटीत शिकवायला सुरुवात कर. बरोबर. आणि मग तशी मी त्या सोसायटीत 1 जानेवारीपासून म्हणजे ती क्लासची सुरुवात केली. आय वॉज व्हेरी लकी की फर्स्ट बॅचमध्येच माझ्याकडे 15 लेडीज होत्या. आणि खूप छान म्हणजे रिस्पॉन्स चांगला होता. दुसऱ्याच महिन्यात त्यांनी सांगितलं की आमच्या नवऱ्यांसाठी पण आणि आमच्या मुलांसाठी पण बॅच सुरू कर. सो ती बॅच पहिली होती, ती बॅच 7 ते 8ची होती. मग ती चालू केली 8 ते 9 जेंट्ससाठी आणि संध्याकाळी 5 ते 6 मुलांसाठी. मुलं पण खूप आनंदाने योगा करायची तेव्हा. मॅम मेरे लिए रुकना, मैं 5 मिनिट लेट हो जाऊंगा पण आप रुकना मेरे लिए. एवढं छान. म्हणजे माझ्याजवळ 12-15 स्टुडंट एक बॅचमध्ये आधीपासूनच होते. तर त्यांनी माझा कॉन्फिडन्स खूप हाय केला. त्याच्यानंतर मी क्रियाकुंडलिनी प्राणायाम, बरोबर, विपश्यना केली, आर्ट ऑफ लिव्हिंग केलं. सो या सगळ्यांनी पण माझा कॉन्फिडन्स हाय केला. आणि ज्या सगळ्यात म्हणजे योगा प्रॅक्टिसमध्ये बिलीव्ह कधी वाढला, आपल्याला तर फायदा होतो. पण जेव्हा मी बघितलं 2-3 रिझल्ट छान बघितले की एक कपल आलं होतं, प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि फर्स्ट बेबी होता पण सेकंड कन्सीव्ह होत नव्हतं. सो मग हजबंड आले क्लासला आणि मग लगेच वाईफनी पण जॉईन केलं आणि त्यांनी 2ऱ्या महिन्यात कन्सीव्ह केला 2ऱ्या बेबीसाठी. सो इट वॉज वंडरफुल. म्हणजे हा माझा म्हणजे योगा प्रॅक्टिस घ्यायचा 2रा का 3राच महिन्याचा अनुभव आहे. मग एक होतं खूप लो कॉन्फिडंट होती. शी वॉज नॉट कॉन्फिडंट की तिला काय करायचं आहे आयुष्यात. मग तिने योगा प्रॅक्टिस चालू केली.
इनिशियली शी वॉज लेस एनर्जेटिक, पण नंतर स्वतःमध्ये आत्मविश्वास आला आणि तिने PhD केली. म्हणजे सगळ्यांची जर्नी वेगळी आहे, सगळ्यांच्या अपेक्षा वेगळ्या, क्लास तोच आहे, पण रिझल्ट सगळ्यांना वेगळे वेगळे, पण ज्याला जे हवंय ते मिळते आहे. दुसरी एक मैत्रीण होती, तिला थॅलेसिमियाची पेशंट होती, कधीच त्यांचं हिमोग्लोबिन वाढत नाही ॲक्च्युली. बरोबर. योगा प्रॅक्टिस सुरू केली, तिचं हिमोग्लोबिन 10 झालं. तिच्या डॉक्टरने विचारलं, तू काय करायला लागली आहे, तुझं हिमोग्लोबिन कसं वाढलं, तू काय करायला लागली? मग तिने सांगितलं की मी योगा प्रॅक्टिस सुरुवात केली आहे. आणि आता अजूनही ते भक्तिभावाने, म्हणजे सकाळ संध्याकाळ जे प्राणायाम शिकवलेले आहे ते अजूनही प्रॅक्टिस करते. आणि लाईफ चेंजिंग आहे, इट इज लाईफ चेंजिंग. परत जसं सांगितलं तसं सगळ्यांचे अजेंडा वेगळे आहे, सगळ्यांच्या डिझायर्स वेगळे आहे, क्लास एकच आहे, पण रिझल्ट सगळ्यांना जे हवं ते मिळत आहे. सो त्याच्याने माझा कॉन्फिडन्स खूप हाय झाला. त्याच्यानंतर मग मी माझ्या घरातच औंधला मी शिफ्ट झाले. तेव्हा मी पाषाणला होते, मी औंधला शिफ्ट झाले आणि तिकडे माझ्या घरातच 550 स्क्वेअर फीटची मोठी टेरेस होती. आय नेव्हर न्यू की त्या टेरेसचा असा उपयोग होईल. इट वॉज वंडरफुल गार्डन फेसिंग टेरेस आणि आय रिनोव्हेट इट आणि कन्वर्टेड इन टू योगा स्टुडिओ. वंडरफुल रिझल्ट्स, वंडरफुल रिस्पॉन्स. म्हणजे आय वॉज ऑलवेज ब्लेस्ड टू हॅव वंडरफुल स्टुडंट्स अराउंड मी. आणि मेन तर माझा विश्वास होता, शिकवणाराचा आपल्या थेरपीमध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये विश्वास असला की तो कन्वर्ट होतो, क्लायंटमध्ये पण होतो. बरोबर. सो देन क्लायंट बिकम फ्रेंड्स आणि त्यांना इतकं छान छान रिझल्ट यायला लागले. माझे जे एकदम जे स्टार्टिंगचे क्लायंट आहे 7-8 वर्ष, म्हणजे जे एक वेळा जुडले की अजूनही ते माझ्याबरोबर आहे. आणि जे माझे 8 वर्ष जुने क्लायंट होते ते छोटेच होते ते, आणि ते नाव दे आर माय असिस्टंट टीचर. बरोबर. अर्थातच अष्टांग योगा जे तुम्ही ट्रेनिंग घेतला आहे परदेशात, त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? आणि अष्टांग योगा जो आहे तो तुम्ही भारतातही सर्व तुमच्या स्टुडंटला किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवत आहे आता? सो अष्टांग विन्यासा हे काय, कोणाला वाटतं का अष्टांग योगा काय? कारण पतंजलींनी पण अष्टांग योग सांगितला, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तो थिअरीचा आहे आणि हा आहे प्रॅक्टिकल. म्हणजे अष्टांग विन्यासा म्हणजे तुम्ही अष्टांग योग करतात आहे प्लस त्याच्याबरोबर ब्रेथ विन्यासा इज ब्रेथ जोडतात आहे. सो ही जी मॉडर्न टेक्निक आहे ना, ती 1800 शतकात आपले जे मॉडर्न योगा गुरु आहे टी कृष्णमाचार्य, त्यांनीही इंट्रोड्यूस केली. तर टी कृष्णमाचार्याचे 4 गुरु कोणते? एक पहिले अयंगर गुरुजी सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांची प्रॅक्टिस असतात त्या स्टॅटिक असतात, हठयोगा बेसिस असतात, म्हणजे यू हॅव टू होल्ड द आसना. सेकंड इज पत्तबी जॉईस, ज्यांना मी फॉलो करते त्यांचं म्हणजे ते अष्टांग विन्यासा पाव योगा असं कॉम्बिनेशन आहे, ते पण मी डिटेलमध्ये सांगते. थर्ड इज देसी कचर, त्यांचा स्वतःचाच मुलगा, त्यांनी विनी योगा इंट्रोड्यूस केला. विनी योगा म्हणजे इंडिव्हिज्युअल, आपण थेरपी योग म्हणतो ना, आज तुला हा प्रॉब्लेम आहे, तू हेच आसन करायची, त्याला हा प्रॉब्लेम आहे, त्याला जे हवंय ते. सो इट्स अ विनी योगा फॉर इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. आणि फोर्थ इज इंदिरा देवी, त्यांनी हाच योगा परदेशात अमेरिकेत आणि चायनात आणि सगळ्या ठिकाणी पसरवला. आणि त्या इंदिरा देवी होत्या त्या फॉरेनरच होत्या, पण त्यांनी नाव इंदिरा देवी धारण केलं होतं. सो परत अयंगर गुरुजी स्टॅटिक प्रॅक्टिस, त्यांचं म्हणजे ते हठयोग प्रदीपिका फॉलो करतात. तर त्याच्यात असं आहे की त्यांनी अज्युम केलेलं आहे की तुम्ही आता मोक्षालाच जाणार आहे, तर तुम्ही योगिक लाईफच जगणार आहे. तर त्यांचा जो पॅटर्न आहे त्याप्रमाणे आहे, थोडासा आपण सांगू शकतो स्ट्रिक्ट आहे, कारण त्यांनी ते अज्युम केलंय की तुम्ही आता मोक्षाला जाणार आहे. तर ही प्रॅक्टिस समाधीची प्रॅक्टिस आहे आणि यू विल बिहेव लाईक दॅट आणि यू विल फॉलो दॅट पाथ. सेकंड इज जे अष्टांग विन्यासा जे फॉर्म आलं त्याच्याबद्दल सांगते. सो जेव्हा 1800 शतकात जेव्हा परदेशात मैसूरचे राजा होते, त्यांनी बघितलं का जिम्नास्टिकचा फ्लोर होता, तिकडे बॉडी बिल्डिंगचे क्लास व्हायचे, जिम्नास्टिकचे क्लास व्हायचे, पण आपलं इंडियन काही व्हायचं नाही, त्या कॉम्पिटिशन व्हायच्या. तर त्यांना थोडंसं असं वाटलं की आपलं इंडियन काय आहे, म्हणून त्यांनी टी कृष्णमाचार्यांना विचारलं की आपलं इंडियन काही फॉर्म नाही आहे का जे आपण इंट्रोड्यूस करू शकू लोकांना. मग तेव्हा सांगितलं हो, आपला योगा आहे. बरोबर. सो तिकडे त्यांनी रिदमिक म्हणजे असं सांगू शकतो, एका आसनातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथ्यात असं फ्लो तो तयार झाला. दॅट इज अष्टांग विन्यासा, दॅट इज पावर योगा. आणि इट इज अ ट्रान्झिशन बेस बिकॉज लाईफ इज ट्रान्झिशन.
बरोबर. सो तुम्हाला ते ट्रान्झिशन हँडल करता आलं पाहिजे. तर दिस इज पॉवर योगा, दिस अष्टांग विन्यासा इज कॉम्बिनेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड जिम्नॅस्टिक. ओके. तर इकडे म्हणजे माझ्या क्लासमध्ये हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि दुसऱ्यांचाही अनुभव आहे की त्यांचे मसल बिल्ड होतात. ओके. बट फ्लेक्सिबिलिटी पण वाढते बिकॉज दे नो हाऊ टू डू ट्रान्झिशन. ओके. सो दिस इज ब्युटिफुल प्रॅक्टिस. ही मला आवडली, यांनी मला अपील केलं म्हणून आय एम फॉलोईंग दॅट आणि दुसऱ्यांना पण सांगते आहे, शिकवते आहे. पण अष्टांग विन्यासा जी ओरिजिनल सिरीज आहे ती थोडी कठीण आहे. म्हणजे असं सांगतात, मजाकमध्येच सांगतात की फिजिओथेरपीचा क्लास नंतर बुक करून ठेवायचा ते केल्यानंतर. पण मी काय केलं, त्याला थोडं डायल्यूट केलं, ज्याला जसं जमेल तसं लो व्हर्जन्स इंट्रोड्यूस केले. मी हा फरक केला माझ्या क्लासमध्ये म्हणून सगळ्यांना त्या क्लासचा आनंद घेता आला. स्टील दे आर डेव्हलपिंग मसल्स, स्टील दे आर गेटिंग स्ट्रॉंगर, त्यांचे कोर स्ट्रॉंग होतात आहे. सो या एकाच योगा प्रॅक्टिसमध्ये, माझ्या योगा क्लासमध्ये तुमचं ब्रिदिंग इम्प्रूव्ह होतं, बरोबर, तुमची कोर स्ट्रॉंग होत आहे, तुमचे फ्लेक्सिबिलिटी वाढते. ओके. आणि यू कॅन डू हँडस्टँड, यू कॅन डू बकासन, यू कॅन डू ऑल ॲडव्हान्स आसना बाय डुईंग जस्ट रेग्युलर प्रॅक्टिस. कारण माझा क्लासच मंडे टू सॅटर्डे आहे. जस्ट रेग्युलर प्रॅक्टिस आणि डेव्हलप युअर फिजिकल फिटनेस, युअर मेंटल फिटनेस, इमोशनल, स्पिरिच्युअल कोर तर डेव्हलप होते. आणि सगळ्यांना असं वाटतं की आय कॅन होल्ड 4 minute प्लॅन. ओके. सो हाव यू कॅन डू दॅट. सो आय कॅन रन ऑल्सो, आय डू रनिंग, आय डू जिमिंग. पण मी एवढंच सगळ्यांना सांगेल की योगाची जी एनर्जी आहे त्याच्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी करू शकते. या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे योगा नाही करत आहे. बरोबर. योगा जनरेट सम पॉवर विदिन यू अँड दॅट पॉवर इज एक्सेसिव्ह पॉवर. ओके. सो आय नीड टू कुठेतरी ते डायव्हर्ट झालं पाहिजे. आणि मला जिमची आवड पहिल्यापासूनच आहे. म्हणजे मी खूप पहिल्यापासून जिम ट्रेनिंग तर करायचीच. तर ही जिमची ट्रेनिंगची आवड आहे. टीचिंग मी नंतर करायला लागले, योगा टीचिंग नंतर. स्टील आय बिलीव्ह इन योगा, सो आय एम टीचिंग योगा. स्टील काय सांगतात त्याला, जिम करणं, सायकलिंग करणं, हायकिंग करणं, रनिंग करणं हा माझं पॅशन आहे. पण माय बिलीफ इज इन योगा, दॅट्स वाय आय एम टीचिंग योगा. मी माझ्या पुढील प्रश्नावरती होतो. फार महत्वाचा प्रश्न म्हणता येईल आपल्याला. मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये ना हा प्रश्न विचारत असतो. काय होतं की व्यवसाय म्हटलं ना की अपमान हा निश्चितच आहे. आणि अपमान कधी कधी माणसाला खूप पुढेही घेऊन जातो आणि कधी कधी अपमान माणसाला मागे घेऊन जातो. बरोबर. त्यालाच एक सिमिलर प्रश्न असा आहे की अहंकार जो आहे तो माणसाला कुठे आयुष्यात मागे पाडतो. ओके. जसं एक तर तुझा जो प्रश्न होता तो अपमान आणि बिझनेस ते हँडल किंवा त्याचा रिलेशनशिप आणि अहंकार. सो दिस इज व्हेरी मच रिलेशनशिप. अपमान होतो ना तो अहंकाराचा, किंवा सुखावतो आणि दुखावतो तोच अहंकार, आत्मा नाही. ओके. आत्मा म्हणजे आपलं इव्हॉल्युशन कसं झालं किंवा आपण जन्माला कसे आलो ते सांगते. इट इज अ सांख्य थिअरी. सो ही जोपर्यंत माहिती नसेल ना तोपर्यंत तुम्हाला भगवद्गीता, उपनिषद, पतंजली योग काही समजणार नाही. बरोबर. सो आपण कसं समजू ती सांख्य थिअरी, काय सांगू, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे युअर बॉडी अँड पुरुष इज युअर आत्मा. वेन दे कम टुगेदर नंतर मन, बुद्धी, अहंकार बरोबर असं इव्हॅल्युएट होतात. त्याच्यामधूनच रजसत्व तम येतं. तर जेव्हा राजसिक अहंकार असतो, राजसिक अहंकार जेव्हा सत्वगुणाला मिळतो तेव्हा तो माणूस सात्विक होतो ना. तोच रजस जेव्हा तमोगुणाला मिळतो तो अहंकारी राहतोच, म्हणजे तो आळशी पण असतो. ओके. सो एवढंच लक्षात ठेवायचं, तुम्हाला कोणी दुःख दिलं किंवा सुख दिलं तर लक्षात यायला पाहिजे हा माझा अहंकार सुखावतोय का दुखावतोय, मी नाही. म्हणजेच माझा अहंकार हाय आहे. जर तुम्हाला दुःख झालं तर समजून घ्यायचं की माझ्या अहंकाराला दुःख झालंय, म्हणजेच मला अहंकार जास्त आहे. माझ्याबद्दलचा असं म्हणतो अस्मिता, मीपणा तो जास्त आहे. आणि मग जर योगा प्रॅक्टिस केली तर यू विल बी मोर अवेअर अबाउट दॅट की तो अहंकार हळूहळू कमी तो सरेंडर व्हायला शिकतो. कारण फॉरवर्ड बेंड आपल्याला सरेंडर व्हायला शिकवतात. आणि जेव्हा मॅटवर येतो तेव्हा आपल्याला कळते अरे मला हे पण नाही येत, मला हे पण नाही येत, हे मला शिकायला पाहिजे. मग आपण ग्राउंड लेवलला येतो. म्हणजे किती मोठा बिझनेसमॅन असेल, किती रिच असेल किंवा किती उच्च शिक्षित असेल, डॉक्टर येतात माझ्याकडे सगळे, ते तिकडे खाली बसले मॅटवर की त्यांना लक्षात यायला लागते की आपल्याला असं वाटतं माझ्याकडे खूप ज्ञान आहे. पण मॅटवर आल्यावर कळते की आपल्याला आपल्या बॉडीबद्दल
काही इवन डॉक्टरांना काहीच ज्ञान नाही आहे. हो. आपला श्वास कसा चालतोय, की त्या श्वासाचं रिलेशन माइंड बरोबर कसं आहे. म्हणजे असं सांगतात की चले वाते चले चित्तम निश्चला निश्चल भवेत. सो जसा श्वास चालतो तसं माइंड चालते, माइंड जसं चालते तसा श्वास बिघडतो. बरोबर बरोबर. सो जर तुम्हाला माइंडला कॅच करायचं असेल तर यू कॅच युअर ब्रेथ. ब्रेथला स्टेबल केलं तर माइंड स्टेबल होईल, माइंडला स्टेबल केलं तर ब्रेथला. पण दॅट इज नेक्स्ट स्टेप. प्राणायाम इज नेक्स्ट स्टेप. पण त्याच्या आधी आसन. आसनमध्ये तुम्ही स्टेडी झालात ना की तुमचं माइंड पण स्टेडी होते आणि ते तुम्हाला प्राणायाम प्रॅक्टिससाठी तयार करतो. होप तुला लक्षात आलं असेल की सुखावतो तो अहंकार आणि दुखावतो पण अहंकार. नॉट यू ॲज अ सोल. म्हणजे तो आहे म्हणजे तो आहे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. कारण अहंकार हा राजा रावणाचा पण टिकला नाही तर आपण कोण, म्हणजे आपण कोणीच नाही. सो सगळ्यांनी जर आपला अहंकार ओळखून घेतला, त्याची ओळख घेतली आणि त्याच्यावर काम केलं ना तर आपण वरती राहू. आपण मन बुद्धी आहे त्याच्यावरती राहू. त्याच्यावरती आपण स्वतःला प्रकृती न समजता पुरुष समजू. पुरुष म्हणजे आत्मा. म्हणजे आत्मा इज व्हॉट, परमात्माचं मिनिएचर. बरोबर बरोबर. आपण कोण आहोत तर परमात्म्याचं मिनिएचर. आत्मा इज परमात्माचं मिनिएचर. म्हणजे कुत्ते म्हणजे असं म्हणतात डॉग का बेटा डॉग ही होगा ना. ओके. बरोबर. तर आपण आत्मा जे परमात्मा आहे त्याची मुलं आपण काय असणार आहे, आत्माच असणार आहे. तर तीच पॉवर आपल्यामध्ये आहे, तेवढीच क्रिएशनची पॉवर. तर परमात्मा इज व्हॉट क्रिएटर. अर्थातच. गॉड इज व्हॉट, युनिव्हर्स इज व्हॉट क्रिएटर. तर तीच क्रिएशनची पॉवर आपल्यामध्ये आहे. पण जर आपण अहंकार मन बुद्धी या लेवलवर राहू ना, मला कोणी वाईट बोललं हे बोललं तर आपण खूप लो लेवलवर राहतो. पण आपण त्याच्या वरती गेलो ना तर आपण आत्मिक स्वरूपमध्ये राहिलो तर वी बिकेम क्रिएटर. आणि यू क्रिएट समथिंग गुड फॉर ह्युमन बिंग. म्हणजे नॉट फॉर युअर सेल्फ. तुमच्यासाठी तर ते चांगलंच असेल पण यू विल स्टार्ट सर्विंग की मला हे येते, मला हे शिकवायचं आहे किंवा माझ्याकडे एवढं सगळं आहे, मला हे द्यायचं आहे. तर ते क्रिएशनची पॉवर येते. सो होप यू अंडरस्टूड दॅट. माझा पुढील प्रश्न जो माझ्या माइंडमध्ये डोक्यामध्ये बरेच वर्ष झालं खेळत आहे तो माझा पुढील प्रश्न, योगाचा अर्थ काय? योगाचा अर्थ आहे युनियन. योगा म्हणजे जोडणे. तर युनियन कसलं करायचं आहे, एक तर आत्म्याचं परमात्म्याशी. आता जसं मी सांगितलं आपण कसले आहोत, मिनिएचर ऑफ गॉड आहोत. म्हणजे असं समजा की तुम्ही आहात आणि तुमच्या बाबाशी तुमचं कनेक्शनच नसेल तर कसं होईल. यू विल नॉट गेट एनी बेनिफिट फ्रॉम तुमच्या पप्पाशी. तर आता परमात्म्याशी कनेक्शन करायचं असेल तर कसं करायचं, तर त्याच्यासाठीच हा योग काय करतो, तुम्हाला कनेक्ट करतो तुमच्या आत्म्याच्या परमात्मा. इवन तुझ्या मनाशी, तुमच्या शरीराशी, तुमच्या इंट्युजनशी कनेक्ट करतो. म्हणजे जे काही मिसिंग आहे ते काय आहे, इंट्युजन. ओके. इंट्युजन सगळ्यांना दिलेलं आहे पण आपण इंट्युजनचं ऐकत नाही, लॉजिकल ब्रेनचं ऐकतो. त्याच्यामुळे काय होतं, इंट्युजनचा आवाज दबला जातो. बरोबर. आणि तो बोलतो पण तो डॉर्मंट होतो. ओके. पण जसं जसं योगा प्रॅक्टिस करायला लागू तसा इंट्युजनचा आवाज वाढतो. कधी वाढतो, किंवा जेव्हा आपण त्याचं ऐकतो. तुम्हाला असं वाटतं ना, ओ आय फील लाईक दॅट, मला असं वाटतं हे बंद असेल किंवा मला असं वाटतं मी लॉक लावलंय की नाही. जे इंट्युजन आहे ना, यू यूज मॅक्सिमम युअर इंट्युजन. जितकं इंट्युजन वापराल ना तितकं तुम्ही तुमच्याशी स्वशी कनेक्टेड होता. आणि योगाचा हेतूच तो आहे की थ्रू ब्रेथ यू कनेक्ट टू युअर सेल्फ. आणि इंट्युजन हाय तर झालं ना का तुम्हाला कोणाला काहीच प्रश्न विचारायची गरज नाही. आपण जनरली काय करतो, अरे मी काय करू मला समजत नाही. आपण कोणाला तरी विचारायला जातो, ज्योतिषला विचारतो, कोणाला तरी विचारतो. पण काय होतं, प्रश्न आपला आहे तर उत्तर कुठे असणार आहे, आपल्या आतमध्येच. जसं एक लॉकवाला असतो, तो लॉक आणि की वेगळे वेगळे विकत नाही. बरोबर. मग तो त्या लॉक बरोबरच 3 की तर तो देतोच कमीत की. सो आपल्यामध्ये जर प्रश्न उद्भव झाला, आपल्याला एखादा प्रश्न पडला की मी हे करू का ते करू, काय नको करू, तर त्याच्या 3 उत्तरं 3 कीज आपल्यामध्येच आहेत. पण जस्ट बिकॉज ऑफ वी आर नॉट लिसनिंग अवर इंट्युजन तर काय होतं, तो आवाज बंद राहतो. आणि देन यू हॅव टू आस्क टू अदर्स का मी काय करू. जेव्हा मलाच माहिती नसेल मी काय करू, तर त्या चाव्या त्यांच्या दुसऱ्याजवळ असेल का, नाही. तेव्हा त्या चाव्या कोणाजवळ आहे, आपल्याच. तर योगा प्रॅक्टिसनी काय होतं, तुम्ही हायली इंट्युटिव्ह होतात. तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, पाथ क्लिअर होत जातो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही पॉझिटिव्ह होत जातात
पण तुम्ही सात्विक पण होत जातात. हो. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःपुरती मर्यादित न राहता तुम्ही सामाजिक लेवलवर पॉझिटिव्ह कामं, चांगली कामं करायला लागतात आणि तुम्ही इम्पॅक्टफुल असतात समाजासाठी. सो ते ॲक्च्युली एका सोलला काय हवं असतं, म्हणजे एका माणसाला, एका सोलला काय हवं असतं? केअर, लव, रिस्पेक्ट. सो जेव्हा तुम्ही या पाथवर असतात ना, तुम्हाला ऑटोमॅटिक यू स्टार्ट केअरिंग, यू गेट केअर. यू स्टार्ट लव्हिंग अदर्स, यू गेट लव्ह फ्रॉम अदर, अनकंडिशनल, प्युअर लव्ह. आणि रिस्पेक्ट, एव्हरीबडी गिव्ह यू रिस्पेक्ट. वेन यू आर इन गिव्हर्स मोड, एव्हरीबडी गिव्स यू रिस्पेक्ट. म्हणजे पहिले जे आपल्याला हवं असतं ना, ते आपल्याला आधी द्यावं लागतं अनेक लोकांना. तेव्हा आपल्याला 1 ते 2 लोकांकडून मिळतं. आणि जेव्हा हे कळतं, हे समजणं म्हणजे योग. हे एक वेळा समजायला लागलं की वी आर मोर गिव्हर दॅन रिसिव्हर. खूप छान प्रकारे तुम्ही योगाचा जो अर्थ आहे तो सांगितला आहे. योगाचा जो सिक्वेन्स आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कारण की काय होतं की एक फ्रेशर असो किंवा एक प्रोफेशनल पण असो, बरोबर, प्रोफेशनल जे असतात त्यांना तर पूर्ण गोष्टींचा अभ्यास असतोच, पण एक फ्रेशर असेल त्यांनी त्याचा योगाचा जो वर्कआउट आहे, बरोबर, तो कशा प्रकारे डिझाईन करणं गरजेचं आहे. सो खरं जर सिक्वेन्स नीट नसला ना योगाचा, तर लोकांना फायदे होत नाही. मग लोक असं म्हणतात की मला योगाचे कुछ फायदा नाही हुआ. तर तो सिक्वेन्स काय असला पाहिजे? तर ॲक्च्युली अष्टांग विन्यासाचा सिक्वेन्स आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. 8 अंग. योगाचे 8 अंग आहेत. त्याच्यात हा अष्टांग योग म्हणजे 8 अंग. पहिला अंग आहे ते यम. सो यम कुठले कुठले आहे? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. सत्य म्हणजे सत्य बोलणं. ॲक्च्युली आपल्याचा आत्म्याचा ओरिजिनल स्वभाव काय माहिती आहे? सतचित्त आनंद, म्हणजे सत्य बोलणं आणि चित्तमध्ये आनंद. हा ओरिजिनल स्वभाव आहे, तो फॉलो करायचा. सत्य, अहिंसा म्हणजे कृतकारिता, अनुमोदिता. मी स्वतः नाही करणार, कोणाला अनुमोदन पण नाही देणार, परमिशन पण नाही देणार आणि दुसऱ्या थ्रू पण नाही करून घेणार. ओके, तर त्या लेवलला अहिंसा पाळायची आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, चोरी न करणं. आता आपण विचारांची पण चोरी नाही करायची. म्हणजे आपण सायटेशन करतो जसं, ओके हे मला माहिती नव्हतं पण मला हे आकाशने सांगितलं असं, म्हणजे आपण ते त्यालाच म्हणतात विचारांची पण चोरी नाही करत. आपल्याला वाटतं आपण कुठे चोरी करायला जातो, पण आपल्या कोणाच्या लिरिक्सची किंवा कोणाच्या विचारांची पण चोरी नाही करायची आहे. ज्याचा असेल त्याला सांगायचं हा माझा विचार नाही, हा यांनी मला शिकवलाय की यांनी मला सांगितलं. ते तेवढी ऑनेस्टी असली पाहिजे. आणि मग अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणं. सो तू सांगशील का मग मी कपडे नाही घ्यायचे का, मी साड्या नाही घ्यायच्या का, मी दागिने नाही घ्यायचे का, मी कार नाही घ्यायची का? संग्रह न करणं म्हणजे जमा न करणं. पण हे तुम्ही सगळं करा, पण तुम्ही कुठल्याही नेगेटिव्ह विचारांचा संग्रह नका करू. यानी मला हे बोललं होतं, मी याला बघून घेईल, किंवा यानी माझा असा डिसरिस्पेक्ट केला होता, यांनी अपमान केला होता, असं. तर ह्या सगळ्याचा ह्या गोष्टींचा माइंडमध्ये संग्रह नका करू. एक वेळा तुम्ही 2च्या बदली 4 गाड्या ठेवल्या, 4च्या बदली 10 साड्या ठेवल्या तरी चालेल, पण हे नेगेटिव्ह विचार नको. म्हणजे संग्रह न करणं म्हणजे लोकांना काय वाटते, आता मी काहीच जमा नाही करायचं. नो, मटेरियल वर्ल्ड यू एन्जॉय वाईल तुमचा माइंड क्लिअर ठेवणं, तिकडे जमा नाही करणं. जे गरजेचे नाही आहे त्या विचारांना तिलांजली देणं म्हणजे संग्रह न करणं. लास्ट इज ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे अगेन लोकांना असं वाटते ब्रह्मचर्य म्हणजे आता मग काय लग्न नाही करायचं का? नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माला स्मरून जे आपण कार्य करू शकतो ते ब्रह्मचर्य. म्हणजे आता ब्रह्मचर्य म्हणजे आपल्याला लेट्स आपण देवाला आठवून का ब्रह्माला आठवून आपण चोरी करणार का, खोट बोलणार का, कोणाचं खून करणार का? नाही. आपण जे ब्रह्माला स्मरून जे काही करू शकतो ते करायचं, ते झालं ब्रह्मचर्य. हे झाले यम, 5 यम. आता आहे पुढचे नियम. मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. युअर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. कोणी येऊन सांगणार नाही, पण तुम्हाला इट इज शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शुद्धी. तर हीच जी कपालभाती आहे ती शुद्धी क्रिया आहे, तर ती आधी झाली पाहिजे. म्हणजे सिक्वेन्स इज व्हॉट? 3 ओमकार. जसं तू सिक्वेन्स विचारला होता, तर आपण स्टार्ट करायचं 3 ओमकार, प्रार्थना, आणि मग शुद्धिक्रियानी शौच, संतोष. मग म्हणजे म्हणून कपालभातीनी सुरुवात मग करायची, म्हणजे एंडला नाही करायची कपालभाती. आसनाच्या पण आधी, बरोबर, प्राणायामाच्या पण आधी शुद्धी. तर शौच म्हणजे काय? शुद्धी. शारीरिक, मनाची. संतोष, कंटेंटमेंट. आपल्याला समाधानी असलं पाहिजे, पण म्हणजे काही तिथलेच नाही थांबायचं, स्टॅग्नेट नाही व्हायचं आहे, त्याच्यात आनंदी राहून आपण पुढचा प्रवास करत राहायचा, बरोबर, आणि ग्रोथ करत राहायची.
शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान. आता तप म्हणजे काय, काय जाऊन हिमालयात तप करणं नाही. आपण जे काम करतोय त्याला टाइम डिवोट करणं, जे काही करतोय ते आपण खूपच काय सांगता डिवोशननी करणं, ते तप. म्हणजे तू तुझ्या कामात तू तप करायचं, मी माझ्या कामात तप करायचं. तपस्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन पण करायचं, म्हणजे एव्हरीडे न्यू लर्निंग, वेदर यू आर इन एनी फील्ड. ओके, म्हणजे तुम्ही या फील्डमध्ये असेल ना तरी स्टॅग्नंट नाही व्हायचं. स्वाध्याय शिकत राहायचं, अजून काही नवीन आहे, अजून याच्यात मला कुठे अपग्रेड होता येईल. स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे नामस्मरण म्हणा, ईश्वरच्या साक्षीने आपण हे सगळं करतो. इट्स द इझिएस्ट वे टू कनेक्ट टू गॉड. सो हे झाले यम, नियम. ओके, मग झाले आसन. मग पहिले 3 ओंकार सांगितले, मग मी सांगितलं प्रार्थना, मग सांगितलं कपालभाती, शुद्धिक्रिया, शौचमध्ये आलं. मग ही प्रॅक्टिस करायची, ते आसनांची प्रॅक्टिस करायची. ओके, त्याच्या स्टॅटिक आसनांच्या आधी थोडंसं वॉर्मअप, जॉईंट्सच्या हालचाल करून घेतलेलं बरं असते, सूक्ष्म व्यायाम करून घेतलेलं बरं असतं. मग तुम्ही स्टॅटिक म्हणजे कुठलेही आसन, एक आसन होल्ड केलं दिवसभरातून तरी चालतं, किंवा शीर्षासन असो, सर्वांगाचं, तुम्हाला आवडलं सोपं गोमुखासन असो ते. मग आसन नंतर येतोय त्याचा, ती एक आसन होल्डची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली का आसनानंतर येते प्राणायाम तुमचं. हां, नंतर प्राणायामची प्रॅक्टिस करायची. कोणी काय सांगते, आता मी अनुलोम विलोम करतो, आता मी आसन करतो आणि आता मी कपालभाती करतो, असं नाही चालायचं. ही रॉंग सिक्वेन्स आहे. तो पहिले ओंकार, मग परत प्रार्थना, मग कपालभाती, मग आसन प्रॅक्टिस आणि मग प्राणायाम प्रॅक्टिस. मग प्राणायाम प्रॅक्टिस झाली की जरा वेळ शांत बसावं, धारणेची प्रॅक्टिस करावी. जर धारणा म्हणजे काय, सो इंटरप्टेड ध्यान इज धारणा. बरोबर. म्हणजे धारणा म्हणजे काय आणि ध्यान म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे काय, धारणेची प्रगत अवस्था. तुम्ही डायरेक्ट समाधीला नाही जाऊ शकत. तुम्ही धारणेची प्रॅक्टिस करा, दॅट धारणा विल कन्वर्ट इन टू ध्यान, ध्यान विल कन्वर्ट इन टू समाधी. सो समाधीपर्यंत आपल्याला पोहोचायचंच नाही आहे. इट इज जस्ट इम्प्रूव्हायझेशन ऑफ युअर धारणा प्रॅक्टिस, युअर समाधी प्रॅक्टिस. ओके, ध्यान प्रॅक्टिस. सो असे खूप प्रॅक्टिस झाली की ध्यान किंवा समाधी आपण्याप होत्या. तुम्ही नाही करू शकत, तुमच्या प्रॅक्टिसने तुम्ही अचीव करता. जसं आपण इकडून चालायला निघालो की पुण्याहून मुंबईला जाणार आहे, तुम्ही फक्त चालत राहणार, मुंबई आपणे आप येणार आहे. बरोबर. ते गाठायचं नाहीये, ते तुम्ही फक्त त्या जर्नीमध्ये चालत राहायचं, करत राहणं हाच इलाज. अर्थातच. आणि समाधी म्हणजे काय, त्याची पण लोकांना भीती वाटते की आता मी साधू होणार का, मी योगा प्रॅक्टिस करणार नाही. समाधी म्हणजे हायएस्ट कॉन्सन्ट्रेशन लेवल. म्हणजे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये खूप कॉन्सन्ट्रेटेड असता. म्हणजे तुमचं नॉलेज कुठल्याही एका गोष्टीबद्दल इतकं हाय असते की तुम्ही जे काही प्रेझेंट कराल ते परिपूर्ण प्रेझेंट कराल. म्हणजे त्याच्यातले खाच खळगे सगळं तुम्ही नीट अभ्यास करा आणि प्रेझेंट करा. पण ते तुम्हाला या प्रॅक्टिसेसनी येते. बरोबर. तर तुमची हायएस्ट कॉन्सन्ट्रेशन लेवल तयार होते आणि मग तुम्हाला अनेक सिद्धी मिळायला लागतात. सो भिंतीपलीकडचं ऐकणं म्हणजे असं म्हणतात परचित्त ज्ञानम. पतंजली योगसूत्राचा हा हे कॉन्सेप्ट आहे. का सिद्धी काय आहे, तर दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येतं. इन जनरल येतं, सगळ्यांनाच येतं. ओके, मनातलं ओळखता येतं. पण त्याचं पुढचं सूत्र दिलंय, ब्युटिफुल सूत्र. तुम्हाला दुसऱ्यांच्या मनात तो माझ्याबद्दल काय विचार करतो आहे ते कळेल. पण त्याचं लगेच दुसरं सूत्र दिलं आहे की तो का असा विचार करतोय ते तुम्हाला जाणून घेता येणार नाही. कारण त्याचं माइंड खूप चंचल आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं तरच त्याचा स्वभाव जाणून घेता येईल. पण त्या माणसाचंच माइंड खूप चंचल असल्यामुळे तो हा का विचार करतोय ते तुम्हाला कळणार नाही. ह्या इतक्या छोट्या गोष्टींमुळे खूप तुम्हाला रिलीफ मिळते. हेच ज्ञान आहे, हेच पतंजली योगसूत्राचं मनाबद्दलचं ज्ञान आहे की दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येईल का दॅट पर्सन इज हेटिंग मी और काय सांगतात माझ्याबद्दल वाईट विचार करतोय. पण तो का विचार करतोय हे तुम्हाला जाणून घेता येणार नाही. जेव्हा हे तुम्हाला ज्ञान आलं का यू आर सुपर फ्री, हा ज्याचा त्याचा प्रश्न, कोणी माझ्याबद्दल काय विचार करावा हा जाता जाता प्रश्न आहे, जाता जाता चित्ताचा स्वभावाचा प्रश्न आहे. म्हणजे एखादा माणसाने जर पिवळा चष्मा लावला असेल आणि मी वाईट कपडे घातले असेल तर तो काय सांगेल तू पिवळेच घातले. तो मी सांगेल मी वाईट घातले, तो सांगेल तू पिवळे घातले. पण ही इज ऑल्सो नॉट रॉंग, आय एम ऑल्सो नॉट रॉंग. पण मग हो म्हणायचं. अशा माणसाला काय म्हणायचं, हो म्हणायचं, करेक्ट, काही फरक नाही पडत. आणि यू विथड्रॉ युअर सेन्सेस. म्हणजे खूप डोक्याला ताण न करता
समोरच्याच्या मनाचं ओळखायचं आणि कुठे आपण स्टॉप करायचं ते आपल्याला आलं पाहिजे. पण ही योगा प्रॅक्टिस तुम्हाला ही समज खूप चांगली देतं. बरोबर. यू बिकम काम डाऊन पर्सनॅलिटी. तुम्हाला हे सगळं कळतं का? आता योगसूत्रामध्ये सांगितलेलंच आहे की दुसरा माणूस माझ्याबद्दल काय विचार करतोय ते कळतंय, पण तो का विचार, आपला जन्म पूर्ण वाया जातो का शोधण्यात. सो विल स्टॉप हिअर. आपण का नाही शोधायचं, कारण शोधूच शकणार नाहीये, कारण लिहिलेलं आहे, ग्रंथात लिहिलेलं आहे. बरोबर. सो दिस इज द सिक्वेन्स अँड दिस इज द प्रॅक्टिस, आउटकम ऑफ दिस प्रॅक्टिस. पुढील प्रश्न जो म्हणजे माझ्यासाठी पण फार महत्वाचा आहे, कारण माझी बॉडी फार स्टीफ झाली आहे. कारण मी गेले 10 ते 12 वर्ष झालं व्यायाम करतोय, जिम करतोय, आणि गेले 1.5 वर्ष झालं मी त्या वर्कआउट पासून थोडा दुरावलेलो आहे. पण तोच प्रश्न की जो व्यक्ती एक ऍथलीट आहे किंवा बॉडी बिल्डिंग असो किंवा डेली वर्कआउट करतोय जिम मध्ये, बरोबर, सो अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारचा योगा डेली शेड्यूल मध्ये करणं गरजेचं आहे? जे जनरली इवन जे प्लेयर्स असतात किंवा जे जिम वर्कआउट करतात, तू पण ऑब्झर्व केलं असेल की ते स्टीफ असतात, स्ट्रॉंग असतात, मसल असतात, पण स्टीफ असतात, कारण ते स्ट्रेचिंग, जे तुम्ही स्ट्रेचिंग म्हणतात त्या लेवलचं स्ट्रेचिंग होत नाही. ऍक्च्युली त्यांचं फॉरवर्ड बेंड अँड बॅक बेंड पुअर असतं, म्हणजे त्यांना चक्रासन येणार नाही. त्यांना इन्व्हर्जन जे काय म्हणतात स्ट्रेंथवाली जी सगळी आसनं ती येईल. पण माझं असं ऍडवाइस आहे की तुम्ही बॅक बेंड हे करायला पाहिजे. बॅक बेंड इज व्हॉट चेस्ट ओपनिंग. बरोबर. चेस्ट ओपनिंग झालं ना की मग काय होतं, श्वास तुम्हाला जास्त पुरतो. जेव्हा श्वास पूर्ण शरीरात जातो ना तेव्हा तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते. प्राण सगळ्या शरीरात पोहोचला पाहिजे. तर बेस्ट आसन इज मी सांगेल कॅमल पोज, उष्ट्रासन. ओके. मग त्याच्यानंतर आहे धनुरासन. इवन हठरत्नावली पुस्तक आहे त्याच्यात त्या ग्रंथात असं सांगितलंय की कुकुटासन आणि धनुरासन पहिलंच आसन सांगितलंय की जे कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट करायसाठी. म्हणजे पोटावर झोपायचं आणि पाय धरायचे आणि पाय स्ट्रेच करायचे, धनुरासन. सो तुम्ही तुमच्या लेवलला केलं ना तरी त्याचे खूप बेनिफिट आहे, कारण आपले 2 सिस्टम आहे, एक तर डायजेस्टिव्ह आणि रिप्रोडक्शन एकाच ठिकाणी आहे, तर त्याला खूप चालना मिळते, तिकडे ब्लड फ्लो चांगला होतो. आणि थर्ड इज युअर ब्रिज पोज, सेतुबंध आसन. तर हे त्याच्याने जालंधर बंद लागतो, तुमचं इन्व्हर्जन पण होते, इझी इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय की तुमचं बॉडीवरती आणि हार्ट खाली, मग तुमच्या हार्टकडे ब्लड फ्लो चांगला होतो. दॅट इज व्हेरी हेल्पफुल. फ्लेक्सिबिलिटी पण वाढते आणि तुमच्या हार्टकडे ब्रेनकडे ब्लड फ्लो पण वाढतो. ऑन टॉप ऑफ दॅट हे 3 तर करायचे बॅक बेंडचे. अँड इफ यू आर रिअली इंटरेस्टेड देन डू सर्वांगासन अँड शीर्षासन. शीर्षासन इज किंग ऑफ आसन. आणि कुठलाही जो फिटनेसवाला असतो तो सहज करू शकतो, इवन वॉल सपोर्टने करू शकतो. सो ते केलं तर सगळं म्हणजे कम्प्लीट जे हार्टकडे ब्रेनकडे जो ब्लड फ्लो तर चांगलं होतं. सो आज जे कमी पडतं ना तो प्राण किंवा ब्लड फ्लो तो फ्लोच कमी पडतो. म्हणजे इव्हन व्यायाम करून पण तुम्ही एजिटेटेड असता. बरोबर. की खूप वर्कआउट करतोय पण स्टील आपला राग तर कमी झाला नाहीये. तर त्याला कारण काय आहे की हेडकडे हार्टकडे ब्लड फ्लो आपण सारखे उभेच असतो, तो उलट होणं पण जरुरी आहे. अँड लास्ट इज चक्रासन. डिफिकल्ट अगेन, दिसायला सोपं. चक्रासन करता येत असेल तर रोज एंडला चक्रासन करावं. माझं असं म्हणणं आहे की जो कोणी वर्कआउट करतो त्यांनी कॅमल पोज, धनुरासन, ब्रिज पोज, शीर्षासन आणि एंडला चक्रासन करून आपली सिरीज फिनिश करावी. ओके. आणि चक्रासन ज्याला येत नसेल त्यांनी सिम्पल फिश पोज केलं किंवा मीनासन म्हणतात तेव्हा गुडघ्यावर बसायचं, चेस्ट ओपनिंग करायची आणि त्याच्यानंतर शांत 5 मिनिटं बसून अगदी 3 अनुलोम विलोम केले ना तरी खूप आहे. आपल्याला असं वाटतं असं योगा प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला साधना म्हणजे अशी तासनतास करायची असे नाही. 3 मिनिटं 4 मिनिटं एकदम 3 ते 6 अनुलोम विलोम प्रॅक्टिस केली आणि शांत बसलं, धारण्याची प्रॅक्टिस केली का तुमचा जो वर्कआउट असतो तो योगा प्रॅक्टिसमध्ये कन्वर्ट होतो. सो मी ऑलवेज असं सांगते की जर तुम्ही आसनाची प्रॅक्टिस केली आणि एंडला तुम्ही प्राणायामची प्रॅक्टिस नाही केली, धारणेची प्रॅक्टिस नाही केली तर दॅट विल बी युअर वर्कआउट. ओके. दॅट विल बी नॉट युअर योगा प्रॅक्टिस. बट इफ यू आर डुईंग जिम वर्कआउट आणि एंड विथ दिस बॅकबेंड प्रॅक्टिस, इन्व्हर्जन प्रॅक्टिस आणि नंतर तुम्ही प्राणायाम प्रॅक्टिस केली आणि थोडी धारणेची प्रॅक्टिस केली, शांत बसलात, तर तुमचं जे जिम वर्कआउट असेल ते योगा होईल. बरोबर. सो योगा करणारेही योगा करत नाही हे लक्षात आलं असेल आणि जिम करणारेही योगा करू शकतात. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस, जिमची प्रॅक्टिस किंवा कुठलीही त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटीला तुम्ही योगामध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर.
माझा पुढील प्रश्न, जे 9 to 6 जॉब करतात, बरोबर, अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारच्या योगा पोजेस डेली शेड्यूल मध्ये फॉलो करणं गरजेचं आहे? जे 9 to 6 किंवा असं जे त्याचंच बैठक जीवन आहे की कामच असे एक ऑफिसमध्ये जाऊन त्यांना बसूनच राहावं लागतं. सो मी इन जनरलच एक ॲडवाईस देते सगळ्यांना की यू शुड डू थ्राइस अ वीक जिम, ओके, थ्राइस अ वीक योगा आणि डेली 30 to 40 मिनिट्स वॉक और रनिंग, थोडंसं काहीतरी सायकलिंग आवडत असेल तर. पण अगदी लेमॅनसाठी तर हे आहे की 30-40 मिनिट्स वॉक, थ्राइस अ वीक योगा, थ्राइस अ वीक जिमिंग करा, तर तुम्ही सॉर्टेड राहाल. आणि हे सगळ्या ज्या प्रॅक्टिस आहे, तुम्ही जिम करताना पण एंडला थोड्याशा 5 मिनिटं या सगळ्या प्रॅक्टिस इनकॉर्पोरेट केल्या, तुम्ही वॉक नंतर पण हे केलं, बॅकबेंड प्रॅक्टिस, थोडं अनुलोम विलोम प्रॅक्टिस, ओंकार साधना, तर लाईफ विल बी वंडरफुल. आणि माझं असं म्हणणं आहे की किती ऑफिसचं काम असेल तरी तुम्ही तुमच्यासाठी 1 तास तरी काढायलाच पाहिजे. कारण कसं आहे, तुम्हाला काही झालं, लेट्स से तुम्ही व्यायाम नाही करत आहे आणि तुम्ही खूप डिवोटेड आहे तुमच्या कामसाठी आणि तुमची तब्येत खराब झाली का काय झालं, तर 3 महिन्याचा म्हणजे प्रोबेशनवर देऊन आणि मग तुम्हाला काढून टाकण्यात येईल, कारण त्यांना त्यांचं काम हवंच आहे. सो दॅट इज अ रिप्लेसमेंट ऑफ यू इन ऑफिस. पण तुमच्या जे तुम्ही जर कोणाचे पती असाल, कोणाचे पिता असाल किंवा कोणाची मुलं असाल, तर त्यांना ते रिप्लेसमेंट नाही आहे. बरोबर. सो तुम्ही तुमची काळजी घ्यायची वाईल टेकिंग केअर ऑफ अदर्स जॉब. दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करतात तेव्हा तुमची हेल्थ चांगलं ठेवणे तुमची जिम्मेदारी आहे. तर माझं असं म्हणणं, वी हॅव 2 स्लॉट्स, मॉर्निंग अँड इव्हनिंग. ओके, सो माझं असं म्हणणं, जर तुम्ही मॉर्निंग योगा किंवा वर्कआउट करत असेल तर इव्हनिंग वॉक करा. इव्हनिंगला करत असेल तर सकाळी 30-40 मिनटं ब्रिस्क वॉक करा, म्हणजे नेचरमध्ये राहा. सो हा माझा ॲडवाईज आहे की करा आणि स्वतःला वेळ द्या. मेन म्हणजे आपण आपल्यासाठी जन्माला आलो, तर स्वतःसाठी काहीतरी असं करा की जे फक्त तुम्ही तुमच्यासाठी करताय. तर योगा, जिम, स्विमिंग, रनिंग, वॉकिंग, दिस आर द ॲक्टिव्हिटी यू डू इट फॉर युअर सेल्फ, आणि ते करायलाच पाहिजे. पण कधी कधी असं पण होतं की खूप सारं मोटिवेशन भरलं असतं, हा आज सकाळी लवकर उठून हे ते करायचं, पण कधी कधी आपली एनर्जी फारच लो असते, त्याच्या मागील कारण काय आहे? ॲज आस्क बाय यू की सकाळी आपली एनर्जी लो का असते. सो 3 त्रिगुणाबद्दल मी सांगेल, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ओके. तर सत्वगुणाचं काम काय? प्रकाश देणं, प्रकाशशील म्हणजे ज्ञान. रजोगुणाचं काम काय आहे? हालचाल करणं, असं मी पाय हलवते, हात हलवते, हालचाल, तर त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रिकल होतं. आणि तमोगुण म्हणजे आळस, म्हणजे स्टॅटिक. ओके. तमोगुण स्थितीशील. तर आपण रात्री झोपलेलो असतो तर आपला डॉमिनंट झाला असतो तमोगुण, जरुरी आहे. ओके. फार लोकांना झोप येत नाही, पण ऍटलीस्ट तुम्हाला झोप येते, इट इज अ गुड थिंग. सो तमोगुण जरुरी आहे. सो तमोगुणाला तो स्टॅटिक आहे, पण त्याला गतीमध्ये आणणं कठीण आहे, म्हणून तो आळस फील होतो. पण खरं जर तुम्हाला काही अजेंडा असेल ना, सकाळी उठून मला व्यायामाला जायचं आहे की मला मुलाला सोडायला जायचं आहे, की म्हणजे ज्याच्यात इमोशन तुमचे अटॅच आहे की नाही मला डबा बनवायलाच पाहिजे, नाही तर माझी मुलं उपाशी राहतील किंवा काय, काहीतरी अजेंडा असला पाहिजे, तर ते तुम्हाला उठायला प्रेरणा देते. बरोबर. उठल्यावर काय होतं, तरी तो आळस तुमच्या बरोबर असतो, मग त्याला हालचाल द्यायची असते. म्हणजे तुम्ही थोडं वॉक करा किंवा असं थोडं स्ट्रेचिंग करा, ताडाचं. रजोगुण द्या, तमोगुण स्थितीशील, रजोगुण गतिशील, थोडी गती द्या. जेव्हा तुम्ही गती देता ना, मग तुम्ही सगळं आवरता, मग तुम्ही शांत बसता. बरोबर. तर एक छान उदाहरण देईल त्याच्याबद्दल की जेव्हा आपण उठून शांत बसलेलो असतो आणि आपला आसन प्रॅक्टिस झाली आणि त्याच्यानंतर प्राणायाम केला आणि त्याच्यानंतर शांत बसलेलो असतो, या 2 शांत बसण्यात फरक आहे की नाही? बरोबर, फरक आहे ना. हो. कारण जेव्हा उठून आपण शांत बसलेलो असतो तेव्हा आपण तमोगुणात बसलेलो असतो. ओके. आळसात शांत बसलेलो असतो, ती काही समाधी अवस्था, दिसायला सेम आहे. बरोबर, दिसायला सेम असतं, तरी आपल्याला तो आळस आलेला असतो, हालायला नको वाटतं, म्हणून आपण स्टॅटिक असतो, बसलेलो असतो, आळसात बसलेलो असतो. मग त्याच्यानंतर व्यायाम करायचा, आसन प्रॅक्टिस का करायची, त्याला रजोगुणाची जोड द्यायची, म्हणून मल्टिपल सूर्यनमस्कार का करायचे, थोडं गती द्यायची, रनिंग का करायचं, व्यायाम का करायचा, थोडी गती द्यायची. ओके. आणि रजोगुण मग तो इंट्रोड्यूस करतो सत्वगुणाला. आणि मग तुम्ही जेव्हा शांत बसता तेव्हा प्रकाश येतो, ज्ञानाचा प्रकाश, मग तेव्हा प्राणायाम करायचा. ओके.
आणि मग त्याच्यानंतर 5 मिनिटं किंवा 1 मिनिटं तरी ध्यान प्रॅक्टिस, शांत बसायचं. बरोबर. सो जो स्टार्टिंगचा असतो तो तमोगुण आणि व्यायामानंतरचा असतो तो सत्वगुण. तो बरोबर. प्रकाशशील, तो ज्ञान बरोबर. देतो, तुम्हाला आयडियाज देतो. आज तुम्हाला काय करायचं आहे, मग तुम्ही ऍक्टिव्ह होता आणि कामाला लागता. बरोबर. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही आळसाला जर तुम्हाला मात करायची असेल त्याला गती द्या, हालचाल करा. बरोबर. ट्रू. लेट्स से दुसरं पण एक सांगेल की लेट्स से मला काही सुचत नाही, कधीतरी होतं ना, मला काही सुचत नाहीये काय करू. बरोबर. बरोबर. उठा, वॉक करा, चालना द्या. हो, हो. विचारांना, शरीराला विचारांना चालना द्या. चालना दिली ना, मग शांत बसा, मग काहीतरी लिहून काढा तुमच्या आयडियाज, हो, हो. की तो सत्वगुण तुम्हाला प्रकाश, ते तुम्हाला आयडिया देईल. हम्म. सो देर इज अ डिफरंट. काय लक्षात आलं? पण व्हेरी इम्पॉर्टंट, तमोगुण डॉमिनंट असतो, पण त्याला जर काही अजेंडा नसेल ना हा. तर तो बसूनच राहील. राहील. बरोबर. पण त्याच्यासाठी त्याच्यात तुमचे इमोशन अटॅच पाहिजे. म्हणजे दॅट आयुष्यात ओनली विल डू. म्हणजे आयुष्यात एक गोल काहीतरी टार्गेट पाहिजे. हा, सकाळी का उठायचं आहे, हा. बरोबर. त्याला गोल असला ना, हा. पण इमोशनल, परत त्याला इमोशन अटॅच असले पाहिजे. तर यू वर्क हार्ड. म्हणजे नाही, मला मुलाला सोडायला जायचं आहे, की मला डबाच बनवायचा आहे, की हो. मला हेच करायचं आहे, नाही माझा 6 वाजता माझा योगा क्लास असतो, की नाही मला तर ते मिस नाही करायचं आहे, का माझं वर्कआउट सेशन आहे का काय, ते असलं पाहिजे. याला म्हणतात तमोगुण. याला म्हणतात, हा अजेंडा असला तर तमोगुणातून तुम्ही रजोगुणात याल. तमोगुण हो. हे स्थितिशील, म्हणजे आळस. ओके. हा. पण आळसाला जो पण तुम्ही अजेंडा देत नाही तो हालायला तयार होणार नाही. बरोबर. म्हणजे काहीतरी गती द्यावी लागेल, हो, हो. ऍक्टिव्हनेस द्यावा हो. लागेल. ऍक्टिव्ह झाला ना, हम्म. का मग तुम्ही सगळं केलं का मग तुम्ही शांत बसता ना, हो, हो, हो. मग तुम्हाला आयडियाज यायला. हम्म. सो दिस इज द वे. करेक्ट. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो, की बऱ्याच वेळा असं होतं ना, की बरेच जण म्हणतात असं, आणि मी ऐकलं पण आहे, की योगा केल्याने फायदा होत नाही. खरंच फायदा होत नाही का? हो. जर त्याची एक पद्धत आहे किंवा त्याचा सिक्वेन्स चुकला तर फायदा होत नाही. हो. म्हणजे कोणी, मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे की प्राणायाम, जे भ्रामरी प्राणायाम आहे किंवा अनुलोम विलोम आहे, ते तुमची आसन प्रॅक्टिस झाल्यानंतर एंडला करायचा असतो. लोक काय करतात, लाओ पहले थोड़ा प्राणायाम कर लेती हूँ, अभी मैं सूर्य नमस्कार करती हूँ, अभी मैं कपालभाती करती हूँ. हा पूर्ण सिक्वेन्स चुकलेला आहे. बरोबर. सिक्वेन्स चुकल्यामुळे ते डिझायर आउटकम आहे ते येत नाहीये. आणि आणखीन एक गोष्ट सांगेल की कपालभाती आहे तो म्हणजे ब्रीदिंग आहे, एक्सेल एक्सेल एक्सेल, तर त्याच्यानी एक हीट जनरेट होते. लोक 2000 पण कपालभाती करतात. रामदेव बाबांनी सांगितलं कपालभाती किया करे. खरंच खूप छान आहे. एक्सेल एक्सेल होते, शुद्धी होते, तुमच्या मनाची, इमोशन्सची, नेगेटिव्हिटी जी काय ती निघते. पण इट जनरेट हीट. पण त्याच्यानंतर लेट्स से तुम्ही 5 मिनिटं का 10 मिनिटं कपालभाती करत असेल तर यू मेक शुअर की तुम्ही 10 मिनिटं अनुलोम विलोम प्रॅक्टिस पण करत आहे. ओके. अनुलोम विलोम प्रॅक्टिस बॅलन्स युअर नर्वस सिस्टम. बरोबर. पण ती जी जनरेट झालेली हीट आहे ती तुमच्या बॉडीमध्ये कुठे जायला पाहिजे, जिकडे कमी आहे तिथे जायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा अनुलोम विलोम प्रॅक्टिस करता, तुम्ही नर्वस सिस्टमला किंवा तुमच्या माइंडला गाईड करता की ही हीट जनरेट झाली आहे, जिकडे कमी आहे तिकडे टाक. हो. सो दिस इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम. कपालभाती 2-2 हजार करतात, पण त्याच्यानंतर काहीच करत नाही. काउंटर आहे. काउंटर इज अनुलोम विलोम. आणि त्याच्यानंतर मी सांगितलंय प्राणायाम झाल्यानंतर शांत बसणं, थोडीशी ध्यान धारणाची प्रॅक्टिस करणं, ते करत नाही. त्याच्यामुळे जो डिझायर रिझल्ट आहे ना ते मिळत नाही. तर आय विल रिक्वेस्ट एव्हरीबडी की एक वेळा तरी 3 महिने तरी तज्ञांच्या हाताखाली प्रॅक्टिस करा. मग तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस केली तरी चालेल, पण सिक्वेन्स समजून घ्या. आधी हे का करायचं, त्याला प्रश्न विचारा. बरोबर. की असं का करायचं. आणि फक्त जे असे 3 महिने 6 महिने सर्टिफाईड झाले असेल, त्यांना स्वतःलाच काही नॉलेज नसेल, अशांच्या हाताखाली नका प्रॅक्टिस करू. आणि त्याच्यामुळे योगाचा फायदा होत नाही आणि योगा बदनाम होतो. तर ॲज अ MA योगा तर माझी जिम्मेदारी एवढीच आहे की आमचे सर असं म्हणतात की तुम्हाला नसेल जमत तर नका शिकवू, पण चुकीचं नका शिकवू. योगाला बदनाम नका करू. हो. बरोबर. अर्थातच मी जसं तुम्ही सांगितलं की योगाला बदनाम नका करू, अर्थातच फार एक इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्ही सांगितली.
मी माझ्या पुढील मुद्द्यावरती येतो की आजकाल ना हार्ट अटॅकच्या केसेस फार वाढल्या आहेत. म्हणजे यूथ असो किंवा सिनियर सिटीजन असो यांच्यामध्ये हार्ट अटॅकच्या केस फार वाढल्यात. आफ्टर कोविड तर मोठ्या प्रमाणात झाल्या. बरोबर आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हार्ट अटॅक काय होतो, एकदम सिम्पल रिझन इज स्लीप डिप्रेवेशन. ओके. झोप पूर्ण नाही होणं, त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर येते. ओके. म्हणजे हार्टला तुम्ही 10 नंतर 10:30 नंतर झोपले पाहिजे, आडवं झालं पाहिजे. मग तुमचे सगळे अवयव विश्रांती घेतात आणि त्यांचे ते क्लिन्झिंग काम चालू होतं. ओके. पण तुम्ही विश्रांती घेतली नसेल, 12-1 वाजेपर्यंत चालू राहतात, एजिंग फास्ट होतं आणि हार्टवर खूप प्रेशर येतं. ओके. सो एकदम सिम्पल म्हणजे हेच आहे की वेळेत झोपा. बस एवढं एकच हे की तुम्ही वेळेत झोपा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला असं वाटेल, म्हणजे जनरली लोक असं करतात, मी सल्ला देत आहे ना किंवा मी शिकवते आहे ना, तर दॅट रूल्स आर नॉट अप्लिकेबल टू मी. मी सगळ्यांना शिकवेल पण मी ते नाही करणार. तर हार्ट अटॅक मला येऊ शकतो. मी सांगेल, मी तुला शिकवेल का 10-10:30 झोपून जा, पण मी झोपत नसेल ना तर तो मलाही येऊ शकतो. म्हणजे प्रकृतीचे जे नियम आहे ना, ते योगा प्रॅक्टिशनर असो किंवा नॉन प्रॅक्टिशनर असो, जो सल्ला देत असो, त्याला पण सारखाच आहे. म्हणजे एखाद्या डॉक्टरनी सांगा सिगरेट प्यायची नाही, लंग्ससाठी चांगलं नसतं, पण स्वतः प्यायची. बरोबर. मग त्यालाही जेवढा धोका पेशंटला आहे तेवढाच धोका डॉक्टरला पण आहे. पण जे प्रकृतीचे नियम आहे त्या नियमात सगळ्यांनी राहावं. जो नियमाचा यम पाळतो त्याला यमाची बाधा नाहीये. अर्थातच. मी यालाच घेऊन माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण जिम करायला जातो किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो ना, फिटनेस रिलेटेड असो, तर आपल्याला समजत नाही. बऱ्याच वेळा होतं की कुठून सुरुवात करायची. पहिली तर गोष्ट ह्युमन बॉडी, आपली बॉडी आपण म्हणतो ना, ती जर समजून घ्यायची असेल स्वतःला तर ती कशा प्रकारे समजून घेतली पाहिजे? सगळ्यांना ना एक इन्स्टिंक्ट दिलेला आहे. म्हणजे ऑल आर नॉट मेंट फॉर जिम, ऑल आर नॉट मेंट फॉर ओनली योगा असं म्हणतात, पण ऑल आर मेंट फॉर योगा. ओके. हो, सगळ्या टाईपच्या बॉडी योगासाठी बनलेल्या आहे. पण एखादी जी गृहिणी आहे ती अशी नाजूक आहे, पण तिने फक्त योगा प्रॅक्टिस केली तरी चालेल. पण एखादी ॲथलीट आहे, त्यांनी माझं असं म्हणणं, त्यांनी मसल ट्रेनिंग पण करावं आणि त्यांनी योगा प्रॅक्टिस पण करावं. पण ऑल आर हायली इंडिव्हिज्युअल. म्हणजे यू लिसन टू युअर ओन बॉडी. तुमचं बॉडी काय सांगते. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, कॉपी नाही करायची. कोणी कोणाला कॉपी करायची नाही. आपण खूप इंडिव्हिज्युअल आहोत. म्हणजे लेट्स से मी योगा प्रॅक्टिशनर आहे, पण आय डू जिम, आय डू सायकलिंग और आय डू रनिंग आणि हे सगळं. तर ॲक्च्युली मी माझ्या पहिलेपासूनच हे जिम करतच होते. योगा टीचर नंतर झाले. तर माय पॅशन इज रिमेन सेम. म्हणजे माझा पॅशन तर आहेच तो. म्हणजे योगा टीचर पण आहे, चला मी पण जिम करते. तर तुम्हाला जर योगा प्रॅक्टिस इज इनफ मंडे टू फ्रायडे इफ यू आर डुईंग विथ मी, अँड इफ इट इज इनफ, करेक्ट, to make it enough. Correct. So don't copy anybody. बरोबर. You be highly individual. तुम्ही स्वतःचे इंट्युजन ऐका की आज बॉडी सांगते आराम करा, तर आराम करा. लक्षात आलं का? यू लिसन टू युअर ओन बॉडी. जेवढं तुमचं बॉडीचं आणि तुमचं माइंडचं ट्युनिंग एवढं चांगलं असेल ना, तेवढं तुमचे इंट्युजन हाय असेल, तुम्हाला अपने आप सुचेल. बरोबर. बॅलन्स अपने आप येईल. बरोबर. मी थोडंसं ह्यालाच एक सिमिलर प्रश्न घेतो की मेडिटेशन आणि योगा ह्या दोघांचं कोलॅबरेशन कशा प्रकारे आपण करू शकतो? तर मेडिटेशन म्हणजे परत स्टॅटिक प्रॅक्टिस, शांत बसणं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा कुठल्याही एका ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित करणं, मेडिटेट होणं. बरं, मेडिटेट का करायचं? परत आपल्याला आपल्याशी स्वतःच्या इमोशन्सशी किंवा आपल्या विचारांशी रेग्युलेट होणं किंवा जोडणं, त्याच्यासाठी. मग जेव्हा मी सांगितलं तसं मेडिटेशन इज एंडला करायच्या गोष्टी आहे. सो त्याच्यासाठी शरीराला आणि मनाला आणि तुमच्या श्वासाला तयार करायला योगा प्रॅक्टिस करायची. बरोबर. म्हणजे योगा प्रॅक्टिस जे आजकाल सगळे समजतात म्हणजे ते आसन आणि प्राणायाम. तर आसन करायचे, प्राणायाम करायचं आणि दॅट प्रिपेअर्स यू फॉर मेडिटेशन. बरोबर. आणि माझं असं म्हणणं, थोडं शरीराला जशी विश्रांतीची गरज असते, मनाला पण, विचारांना पण गरज असते. विश्रांती द्यायची, म्हणून शांत बसायचं, सगळे विचार सोडून द्यायचे. आणि त्यासाठी थोडं एन्व्हायरमेंट चेंज करणं पण जरुरी आहे. म्हणजे तुम्ही त्याच वातावरणात वेगळे विचार नाही येऊ शकत. म्हणजे मी असं सांगेल, तुम्ही हायकिंगला जा, तिकडे शांत बसा. तुम्ही कुठल्या देवळात जा अर्ली मॉर्निंग,
तिकडे शांत बसा, एन्व्हायरमेंट चेंज करा. आणि हे सगळे काय एनर्जी चार्जिंग सेंटर्स आहे. मग तिकडे स्वतःला चार्ज करा. म्हणजे आपला चार्जर असतो, हा आपण मोबाईल चार्ज करतो, पण आपण स्वतःला चार्ज करायला काय केलं पाहिजे ते ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. कोणाला जसं तुला हॉकी खेळून चार्ज होतं म्हणजे तुला छान वाटेल, बिकॉज तुझा तो पॅशन आहे का तू करते. पण कोणाला रनिंग करून वाटेल, कोणाला फक्त वॉक करून पण छान वाटेल, कोणाला पुस्तक वाचून छान वाटेल, कोणाला ड्रॉइंग काढून छान वाटेल, कोणाला गाणं म्हटलं की छान वाटेल. सो ते तुमचे काय सांगतात त्याला चार्जर्स आहे. तो 5 तरी आपले चार्जर्स आपल्याला माहिती असले पाहिजे. इवन युअर स्लीप इज चार्जर. ओके, बेटर स्लीप इज चार्जर. झोप आली झोपून जावं, भूक लागली खाऊन घ्यावं, बरोबर. एवढं सिंपल आहे. तहान लागली पाणी प्यावं, बरोबर. आणि तुमचे चार्जर तुम्ही शोधून ठेवा की तुम्हाला तुमच्या म्हणजे कोणाशी या मैत्रिणीशी बोललं खूप छान वाटतं, दॅट इज युअर चार्जर. बरोबर. यू डोंट डिप्राइव्ह. एक्झॅक्टली. म्हणजे अँड वी ऑल आर ह्युमन. नाती काय सांगतात, जाती जोडणं, लाईक माइंडेड पीपलशी चर्चा करणं, दॅट ऑल्सो गिव्ह बूस्ट यू, और दॅट इज ऑल्सो युअर चार्जर. किंवा काही नवीन शिकणं, काही नवीन शिकणं चार्ज यू. म्हणजे तुमचे न्यूरॉन्स वाढतात त्याच्याने, थोडं माइंडला स्ट्रेन येतो पण इट चार्ज यू. करेक्ट. सो हे सगळं म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला चार्ज होणं जरुरी आहे. सगळ्यांचे चार्जर वेगळे आहे, बरोबर, कारण सगळ्यांचे मोबाईल वेगळे आहे. बरोबर. मी माझ्या शेवटच्या प्रश्नावरती येतो की आपले स्वतःचे जे इमोशन आहेत हे कसे कंट्रोल केले पाहिजेत. पहिले तर आपल्याला आपले इमोशन्स आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके. म्हणजे आय एम इमोशनल, म्हणजे डोंट गेट इन टू दॅट. असं म्हणतो की तुम्ही ऐकलं असेल की साक्षी भावानी स्वतःला बघा. तो साक्षी भावानी बघायचा आहे. मला काय अँगर येतोय, ऍक्च्युली यू टू ॲड्रेस इट. बरोबर. आपण काय करतो त्याला डिनाय करतो. आपले इमोशन, मला हे इमोशन येते, मला राग येतोय, एक्सेप्ट द ट्रूथ. बरोबर. मला द्वेष येतोय, मला खूप जेलसी होतीये, कोणाला जाऊन नाही सांगायचं आहे, पण यू ऍक्सेप्ट द ट्रूथ. बरोबर. वेन यू ऍक्सेप्ट द ट्रूथ दॅन यू कॅन वर्क ऑन दॅट. मग तुम्ही तुमच्या मनाला सांगू शकता की कन्वर्ट जेलसी इंटू इन्स्पिरेशन. लेट्स से तुमच्या वयाचा कोण फ्रेंड असेल, ही हॅज हॅव्हिंग BMW, यू फील जेलस पण यू डोंट स्पीक. यू अंदर यू फील पण यू डोंट स्पीक. पण तुम्ही ऑनेस्ट स्वतःबरोबर आहे. ऑनेस्टी, स्वतःबरोबरची ऑनेस्टी खूप जरुरी आहे. यू ऑनेस्ट, देवा मला खरंच जेलसी येते, मग कोणाला सांगायचं? तुमच्या जे काही एकदम जे गुरु असेल तत्व, किंवा तुम्ही देवाला सांगितलं तरी तुम्ही लिहून काढलं, आय फील जेलस, तर व्हॉट आय विल से, कन्वर्ट जेलसी इंटू इन्स्पिरेशन. दॅट इज इन्स्पिरेशन. ओके, की मला पण असं सक्सेसफुल व्हायचं. जेलसीचा मिनिंगच आहे की तुम्ही तिकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि दुसरं मी एक सिम्पल ऑलवेज सांगते की कन्वर्ट वरी इंटू प्रेयर्स. ओके. If you feel worry, let's say if you feel worry about your girlfriend, your daughter, your son, your parents, anybody, तो worry करण्यात काही point नाहीये. It will deplete you also and that person also. तर worryचं हे काय, do prayer for them. एकदम सिम्पल की इफ यू वरी अबाउट युअर किड, लेट्स बाहेर जात आहे, तो शाळेत नीट पोचेल की नाही काही असं, तर तुम्ही काय करा, देवा त्याला सही सलामत पोचव, त्याच्यासाठी मी ही काही जी काही प्रार्थना करायचं, आय लिव्ह इट टू यू, अँड यू रिअली लिव्ह इट टू गॉड. बरोबर. आणि यू सी हाऊ फेथ इज डेव्हलप. फेथ कमी आहे म्हणून हे सगळं होत आहे. म्हणजे तुमचा लाईफमध्ये प्रचंड विश्वास हवा. आणि कसा हवा परत, म्हणजे दिस इज लास्ट पॉइंट का, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. बरोबर. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला ग्रॅटिट्यूडच नसतो. आपण सारखे देवळात जरी जातो तरी रडतच असतो की देवा तू मला हे नाही दिलं, ते नाही दिलं, ते नाही दिलं. कधी त्याला जाऊन सांगितलं का, देवा मला हे धडधाकट शरीर दिलंय, मला इकडे तू बोलवून घेतलं, की वाचा दिली आहे त्याच्याने मी स्तोत्र बोलू शकतो, डोळे दिले मी तुझं रूप बघू शकतो, किंवा मला काही शिक्षण दिलं आहे, की तुम्हाला जे काही दिलं आहे, बरोबर, तुम्हाला चांगले आई बाबा दिलेले आहे, जे काही दिलंय तुमच्या लाईफमध्ये, चांगले मित्र असेल, का चांगलं एन्व्हायरमेंट असेल, चांगलं फूड असेल, फ्रुट्स खायची आवड असेल, कुठले व्यसन नसेल, दिस आर द ॲसेट्स यू हॅव. बरोबर. पण त्याच्याबद्दल काय सांगता, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. इफ यू राईट अ ग्रॅटिट्यूड जर्नल, नो, तुमच्यासाठी आय एम थँकफुल फॉर दिस, आय एम थँकफुल फॉर दिस बॉडी, आय एम थँकफुल फॉर सूर्य, आय एम थँकफुल फॉर दिस चंद्र, आय एम थँकफुल फॉर माय ब्रेथ, आय एम थँकफुल फॉर माय हेअर. बरोबर. जे लोकांजवळ नसतं, पण आपण आपल्याजवळ जे आहे त्याच्यासाठी थँकफुल व्हायचं, पण कम्पॅरिझन करून थँकफुल नाही व्हायचं. बरोबर.
म्हणजे त्याच्याजवळ नाही माझ्याकडे आहे ना म्हणून आय एम थँकफुल. नो, दॅट इज रॉंग थँकफुल. बरोबर. यू आर जस्ट थँकफुल Thankful. अबाउट यू हॅव स्किल. यू शुड फील थँकफुल अबाउट इट. तर पहिले उठून ते झालं पाहिजे ॲटिट्यूड ऑफ हो. ग्रॅटिट्यूड. पहिले उठून मेडिटेशन म्हणजे हेच का पहिले उठून देवाचा आभार का आजचा दिवस दाखवला, आज मी जिवंत आहे, आज मला काहीतरी काम आहे, आज मला काहीतरी अजेंडा आहे. बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट मेक्स यू फुल. आणि तसे थँक्सचे प्रसंग वाढत जाईल. आणि तुम्हाला रडायची सवय लागली तर रडण्याचे प्रसंग वाढत जाईल. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरोबर बरोबर. यू अट्रॅक्ट व्हॉट यू थिंक, यू अट्रॅक्ट. हो मग रडायचे प्रसंग वाढत जाईल. हो. क्रिबिंगचे प्रसंग वाढत जाईल इफ यू हो. कीप क्रिबिंग. बट बरोबर. इफ यू फील थँकफुल अबाउट एव्हरीथिंग, सिम्पल थिंग्स, बरोबर. इवन अबाउट युअर हाईट, युअर वेट, युअर कलर, युअर एक्सरसाइज रुटीन, जे हो. काही असेल, हो हो. यू शुड फील थँकफुल अबाउट दॅट. बरोबर. सो म्हणजे हेच म्हणजे मला असं वाटतं की जे मी आज आहे सक्सेसफुल, हो, जे हो. काय आहे की त्याचा राज हाच आहे की आय एम थँकफुल टू गॉड. कारण काय 10 वर्ष आधी मी हे नव्हते ना. बरोबर. आज मी 10 वर्षानंतर. म्हणून माझ्या गुरुजनांनी किंवा देवानी किंवा प्रकृतीने काहीतरी एफर्ट घेतले हो, माझ्यावर हो. टू मेक मी इक्विप्ड. बरोबर. जर मी आधीच असते तर मग थँकफुल असण्याची गरज, पण मी हे आधीच असते ना मग. हो. पण नव्हती आणि बरोबर. आता आहे. बरोबर. इज अ डिफरन्स. हो हो हो. 10 वर्ष आधी आय वॉज नॉट देअर बट बरोबर. नाव आय एम देअर. बरोबर. So somebody took effort. Many people took effort for that. करेक्ट. So I should thankful to them. बरोबर. सो आणि म्हणून अहंकाराचं जसं सांगितलं आहे, हो. मग अहंकार नाही आला पाहिजे. नाही आपल्याला आला. माहिती असलं पाहिजे की मी काहीच नव्हतो. हां. त्याच्यातून हो ट्रू. मी आज इकडे मला कोणीतरी आणलं आहे. माझ्या गुरुजनांनी की माझ्या मागे खूप एफर्ट्स घेतलेले आहे सगळ्यांनी ज्ञान देण्यात. इवन ईश्वरांनी खूप एफर्ट्स घेतले आहे. सो आय एम थँकफुल. मी तर थँकफुल सांगते माझ्या मेट्सला पण की त्यांच्यामुळे म्हणजे मी निश्चिंत आहे. ते माझं बाकी सगळं सांभाळतात. तर हो. मी माझं बाहेरची कामं किती एफर्टलेसली करू शकते मी. बरोबर. सो दॅट्स इट. एक्झॅक्टली. जर द एके टॉकच्या प्रेक्षकांना योगा क्लासेस जॉईन करायचे असतील बरोबर, हां. तर त्यांनी तुमच्या बरोबर कसा संपर्क केला पाहिजे? एक तर ऑनलाईन क्लास आहे. ओके. ते जगभरातून कुठूनही मल्टिपल टायमिंग्स आहे. ओके. तुमच्या वेबसाईट किंवा युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? समत्व योग इन्स्टिट्यूट. ओके ओके. ते सांगू शकतात किंवा ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात मला. ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतात किंवा मी राहते पुण्याला ओके औंधला. हो. ओके. सो स्टुडिओ आहे माझा. बरोबर. ओके. आणि तिकडे तुम्ही येऊन प्रत्यक्ष पण ट्रेनिंग घेऊ शकता, प्रत्यक्ष ट्रेन होऊ शकता आणि स्वतःच्या लाईफमध्ये बदल घडवू शकता. बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये बदल घडलेला आहे योगा प्रॅक्टिसनी. हो. इवन जे जिम ट्रेनर होते, हां. सिंगापूरहून जॉईन झाले होते ते, आणि जिम ट्रेनर त्यांनी दॅट पर्सन वॉज नॉट कॉन्फिडेंट अबाउट शीर्षासन. तर तुम नहीं करोगे तो और कौन करेगा. ओके. मग तूच नाही करणार. आणि आता नाव म्हणजे दॅट पर्सन कॅन यु नो एनी आसना और एनी, आणि आसन तुम्हाला कॉन्फिडन्स देते. बरोबर. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो, जीवनाचा फेथ वाढवतो, विश्वास वाढवतो स्वतःबद्दलचा. बरोबर आहे. बरोबर. म्हणून योगा प्रॅक्टिस करायला पाहिजे, तज्ज्ञांच्या खाली करायला पाहिजे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. हो हो. एक्झॅक्टली. स्मिता, तुमच्या बरोबर फार छान वाटलं बोलून. आणि द एके डॉकच्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये मला खूप काही शिकायला मिळतं. आज तसंच योगा काय असतो बरोबर ह्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि तसंच मी जसं सांगितलं की 1.5 वर्ष झालं मी व्यायाम करत नाहीये. तर अर्थातच मला असं वाटतं मी योगापासून कुठेतरी ती पुन्हा एकदा सुरुवात करेल. आणि नक्कीच मी तुमचं एक योगाचं सेशन नक्कीच अटेंड करेल. आणि फार छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. तुला पण शुभेच्छा. थँक्यू. खूप छान. म्हणजे पॉडकास्ट करायची तर मला इच्छा होतीच, पण मला माहिती नव्हतं की मी जिकडे राहते तिकडे घराच्या जवळच म्हणजे आकाश बरोबर होईल. आणि वन्स अपॉन अ टाइम वी शेअर्ड जिम फ्लोर ऑल्सो, एक्झॅक्टली. बट वी डिडंट न्यू अबाउट इच अदर. हो. आणि इट जस्ट हॅपन. सो मिरेकल हॅपन्स. मला असं वाटते हो, हो. वर्ल्ड इज सो स्मॉल. सो थँक्यू व्हेरी मच आकाश आणि हो. एके टॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.